इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी फौजदार चावडी पोलीस ठाण्यास माहिती मिळाली की फ्लॅट नंबर B17 दुसरा मजला पंधे अपार्टमेंट अभिमानश्री नगर सोलापूर येथे संजय येऊलकर यांच्या राहत्या घरी घरफोडी झाली। सदर घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाट तोडून 1,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता। सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी भेट देऊन फौजदार चावडी डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि डीबी पथकास गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि पथक यांनी तात्काळ सदर आरोपितांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान फिर्यादी यांच्याकडे चौकशी केली असता ते दिनांक 11 मे 2026 रोजी रात्री 11 वाजता गावी गेले होते। ते दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता घरी आले तेव्हा त्यांना त्यांचे घर फोडलेले दिसले अशी हकीकत त्यांनी सांगितली। डीबी पथकाने सदर ठिकाणी घटनास्थळी आजूबाजूस चौकशी करून CCTV फुटेज तपासले असता घटनास्थळी CCTV कॅमेरा नव्हता, परंतु घटनास्थळापासून दूरच्या एका कॅमेऱ्यात एक मोटरसायकल आल्याचे अस्पष्ट दिसत होते। सदर मोटरसायकल आल्याचे दिशेला तपास केला असता सदर ठिकाणी गॅसधारकांचे काही पेपर पडल्याचे दिसले। त्या पेपरवरून नमूद गॅस एजन्सीमध्ये जाऊन तपास करता सदर पेपर हे किसन शिंदे राहणार वसंत विहार सोलापूर या गॅस एजन्सीत काम करणाऱ्या इसमाकडे काही ग्राहकांचे गॅस कनेक्शन काढण्यासाठी दिले असल्याचे निष्पन्न झाले। किसन शिंदे यांच्याकडे जाऊन तपास केला असता त्यांनी HF डिलक्स मोटरसायकल घरासमोरून 12 मे रोजी रात्रीच्या सुमारास चोरीस गेल्याचे सांगितले। त्याप्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व पथकाने विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासले असता पुणे हायवेवरील बाळे ब्रिज येथे संशयित 2 आरोपित हे नमूद मोटरसायकलवर जाताना पहाटे 4:45च्या सुमारास अस्पष्ट दिसले। डीबी पथकाने कालावधीनुसार अंदाज बांधून सोलापूर शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रोड आणि त्यावरील टोल नाके तपासले। त्यात सोलापूर धाराशिव रोडवरील तामलवाडी टोल नाका येथे सदर संशयित आरोपित दिसले, परंतु रात्रीची वेळ असल्याने पुन्हा अस्पष्ट दिसले। त्यानंतर आरोपितांनी गुन्हा करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि पथकाने अशा पद्धतीने गुन्हे करणारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आरोपितांची माहिती घेतली। त्यानुसार विशाल तांदळे राहणार मंचर पुणे या नावाच्या आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत याच प्रकारची असून तो महिन्याभरापूर्वीच येरवडा जेलमधून सुटला असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे विशाल तांदळे आणि त्याचा साथीदार शाहूराज कोकरे यांनी हा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली। दोन्ही आरोपितांची माहिती काढली असता ते रेकॉर्डवरील घरफोडी व जबरी चोरी करणारे आरोपित असल्याचे निष्पन्न झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व पथक यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर तालुका आंबेगाव येथे तपासकामी जाऊन आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे यास ताब्यात घेतले। त्यानंतर त्याचा साथीदार शाहूराज कोकरे राहणार घाटा पिंपरी तालुका आष्टी जिल्हा बीड येथून ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता उभयंतांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीस गेलेली HF डिलक्स मोटरसायकल तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी रोख रक्कम आणि 10 ग्रॅम चांदीची चेन असा एकूण 64,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला।